आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे कमळी रस्त्याने चालत असते आणि कमळीचं मात्र लक्ष कोणाकडेच नसतं. निंगी समोरून धावत धावतच आलेली असते आणि ती इकडे कमळीला आवाज देत असते. ती म्हणत असते, अगं ये काय चाललेलं आहे तुझं आणि तुझं लक्ष कुठं आहे काय आहे असंच इकडे ती बोलत असते. तेव्हा इकडे आता ती बोलते, बोल ना निंगे काय झालेलं आहे. काही नाही ग. नाही मी तुझं आत्ता लक्ष इथे कुठेच नव्हतं ते पाहिलं ना. काय चाललेलं काय आहे तुझं. तेव्हाच कमळी म्हणते, नाही काही नाही ग. तू काय एवढी धावतच आलीस. अगं कमळे काय सांगू तुला, आपल्या आज हॉस्टेलवरच्या पोरींना हॉस्टेलमध्ये येण्यासाठी थोडासा उशीर झाला आणि थोडासा उशीर झालेला असल्या कारणाने तुला एक गोष्ट सांगू का, इथे त्यांना आज जेवणच नाही मिळालं. काय सांगतेस. आणि त्यामुळे मला खूप वाईट वाटलं बघ. पण आता आपण तरी काय करणार आहोत, म्हणून मला राहवलंच नाही. आज हॉस्टेलमधल्या सगळ्या पोरी बहुतेक उपाशीच राहणार बघ आणि मला राहवलं नाही ना, म्हणूनच मी इथे तुला सांगायला आले आहे बघ. असं म्हणताच आता आपण पाहतो प्रेक्षकांनो की इकडे लगेचच जी काही निंगी आहे ती म्हणत असते, हे समज कुणी केलं असेल आणि ह्या सगळ्या गोष्टी मागे कोण आहे ह्या गोष्टी तर तुला इथे माहितीच आहेत ना. असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हाच आता इकडे निंगी म्हणत असते, झालं की मग चालतंय ना, आपण एक आयडिया करूयात. मस्त आज रस्ता रस्ता मंडळ पार्टी करूयात. काय रस्ता पार्टी. हो चालेल ना. अगं पण हे सगळं काही कसं करायचं काय करायचं. अगं तुला एक गोष्ट सांगू का, इथे आपली जी काही दीपाली आहे ना तिच्याकडे इथे शेगडी आहे आणि ती घेऊयात आपण, त्याच्यावर सगळं काही व्यवस्थित होईल. आणि तेव्हाच इकडे ती म्हणत असते, बरं चालतंय ठीक आहे, तेवढीच आपली पार्टीसुद्धा होईल आणि पार्टीच्या नादाने त्या पोरीचं पोटसुद्धा भरेल. हो की नाही, बरोबर आहे की नाही. असंच इकडे आता ती बोलत असते. तेव्हाच प्रेक्षकांनो आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला सरू मात्र इकडे धावतच आलेली असते आणि वर्षे वर्षे म्हणूनच ती आवाज देत असते. आता ती एवढ्या जोराजोरात आवाज देत असते तरीसुद्धा वर्षा मात्र खोलीतून बाहेर येण्याचं नावच घेत नसते, कारण वर्षा ही घरामध्येच नसते. वर्षे तू कुठे आहेस ग, तू कुठे आहेस ग, कारण तिला घडल्याला सगळा प्रकार सांगायचा असतो आणि त्यामुळेच ती इकडे धावत आलेली असते. जेव्हाच आपण इकडे पाहतो की ती वर्षे वर्षे म्हणून आरडाओरडा करत असते तेव्हा मात्र इकडे कुठेच वर्षा नसते. हे देवी आई आता मी काय करू असं म्हणूनच ती रडायला लागलेली असते, कारण कामिनीचं आणि त्या गुंडांचं बोलणं इथे आता तिने ऐकलेलं असतं. कारण ती लोक आता कमळीच्या जीवावर उठलेली आहेत आणि त्यांना कमळीचा पत्ता सापडलेला आहे असं सुद्धा इकडे तिला कळलेलं असतं. त्यामुळेच आता ती सैरभैर झालेली असते आणि सैरभैर झाल्यानंतर आपण पाहतो प्रेक्षकांनो की इकडे लगेच आता ती देवी तुळजाईला प्रार्थना करत असते. ती म्हणत असते, देवी तुळजाई काही जरी झालं तरीसुद्धा इथे माझ्या कमळीला ह्या सगळ्या गोष्टीतून आता तूच वाचवणार आहेस. काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे आता देवी तुळजाई तूच इथे माझ्या कमळीच्या इथे भल्यावर आहेस आणि तूच तिचा जीव वाचवणार आहेस. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये माझ्या कमळीचं तूच रक्षण कर असं म्हणत असते. आणि तेव्हा ती म्हणत असते, ह्या सगळ्या गोष्टी कोणामुळे होत आहेत काय होत आहे देवी आई, तुझ्यापासून काही वेगळं लपलेलं नाही आहे बघ. काही कर पण इथे माझ्या कमळीचं रक्षण कर, हीच प्रार्थना मी तुझ्याकडे करते असं म्हणूनच आता इकडे ती देवीसमोरच हात जोडण्याचं काम करत असते. तर आता प्रेक्षकांनो आपण पाहतो की सरू मात्र खूप रडत असते. रडत असताना तिला खूप वाईट वाटत असतं. तर आता दुसऱ्या बाजूला आपण वळूयात. दुसऱ्या बाजूला मात्र इकडे आता प्राजू ऋषीकडे आलेली असते आणि प्राजू ऋषीकडे आल्यानंतर जी काही पार्टी आहे त्याबद्दलच ती ते थोडंसं डिस्कस करत असते आणि ऋषीला कन्व्हिन्स करत असते की प्लीज प्लीज दादा प्लीज पार्टीला जाऊयात ना, आणि इकडे खूप मस्त पार्टी इथे ठेवलेली आहे असंच ती सांगत असते. तेव्हाच ऋषी मात्र तिला नकार देत असतो. तो म्हणत असतो की नाही हे बघ, मला अजिबात तिकडे यायला जमणार नाही आहे. तेव्हाच ती म्हणत असते, असं काय करतोयस दादा यार, प्लीज प्लीज चल ना. तेवढ्यातच आता तिथे नयनतारा आलेली असते आणि नयनतारा आल्याबरोबर ह्या दोघांचं बोलणं ती इथे पकडते. काय चाललं आहे तुम्हा दोघांचं असं इकडे ती बोलत असते. तेव्हा लगेचच आता हे दोघं जण म्हणतात, काही नाही, आम्हाला एका पार्टीसाठी जायचे म्हणजे कॉलेजमध्येच आहे आणि त्याकरिताच जायचं आहे. पण बघ ना दादा. तेव्हाच इकडे लगेचच ऋषीसुद्धा सावरासावर करतो आणि म्हणत असतो, हो मी आहे सोबत तिच्या. असं म्हटल्यानंतर इकडे लगेच नयनतारा म्हणत असते, ठीक आहे पण 8 वाजेपर्यंत इथे घरामध्ये तुम्ही दोघे सुद्धा हवे आहात समजलं.
आणि तरच मग तुम्हाला पार्टीसाठी जाता येणार आहे. 8च्या आतमध्ये घरामध्ये यायचं. दादा जरी सोबत असला तरीसुद्धा. तेव्हा नयनताराने आता जाण्याची परवानगी दिल्यामुळे आपण पाहतो की प्राजू मात्र अगदीच आनंदामध्ये असते. तिला तर तिचा आनंद जो आहे तो अक्षरशः गगनातच मावत नसतो. कारण आज मात्र तिच्या दादामुळे किंवा इथे जी काही नयनतारा आहे, नयनताराने इथे नाईटच्या पार्टीला जाण्यासाठी आमंत्रण दिलेलं असतं. पाहतो की लगेचच नयनताराने ह्या पार्टीला इथे परमिशन दिलेली असते. तेव्हा लगेचच आता प्राजूला खूप आनंद झालेला असतो. इकडे ती ऋषीसोबत मस्त टाळ्या वाजवत असते आणि त्याला एन्जॉय करण्याचा प्रयत्न करत असते किंवा हॅपी करण्याचा प्रयत्न करत असते. तर आता इकडे ऋषी म्हणत असतो, तुला माहिती ना इथे जाऊन सुद्धा किंवा आईने परवानगी देऊन सुद्धा काय झालेलं आहे. तेव्हाच आता नयनतारा पुन्हा परत येते आणि म्हणत असते, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. काही जरी झालं ना तरीसुद्धा 8च्या आतमध्ये 8 वाजेपर्यंतच तुम्हाला परवानगी आहे आणि तोपर्यंतच तुम्ही इथे घरी येणार आहात. समजलं, काही जरी झालं तरीसुद्धा. असं सांगितल्यानंतर आता लगेचच इकडे प्राजू म्हणत असते, दादा खरंच यू आर खूपच ग्रेट आहेस तू. आज तुझ्यामुळे मला त्या पार्टीला जाण्यासाठी मिळणार आहे. तेव्हा लगेचच आता तो म्हणत असतो, पण ते सगळं जरी ठीक असलं ना तरीसुद्धा काय झालेलं आहे ते तू बघितलंस ना, आईने परवानगी देऊन किती वेळाची दिलेली आहे असं इथे तो बोलत असतो. तेव्हा जा लवकर, पटकन तयार हो आणि आवरून घे. आता ती तिथून निघून जाते. इकडे अनिकाच्या चोंबड्या मैत्रिणी मात्र लगेच तिला सांगण्यासाठी आलेले असतात. त्या म्हणत असतात, अगं अनिका तुला इथे काही कळलं का? तेव्हाच अनिका म्हणते, काय आणि कशाबद्दल तुम्ही बोलत आहात? ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलत असते. आज अनिकाच्या मैत्रिणी ज्या आहेत त्या म्हणत असतात, अगं पार्टीचं तुला काही समजलं का? कारण इकडे आता जी काही कमळी आहे ना ती मस्त रस्ता मंडळ पार्टी करणार आहे. तेव्हाच अनिका म्हणत असते, व्हॉट रस्ता मंडळ पार्टी वगैरे हे सगळं काय आहे? आणि मला माहिती ना हे सगळं ती का आणि कशासाठी करत असेल. तर फक्त आणि फक्त इथे वोटिंगसाठी ती ह्या सगळ्या गोष्टी करत असेल एवढं अनिका म्हणत असते. ती म्हणते, करू दे, तिला काय ज्या पार्ट्या करायच्या आहेत ना ते सगळं तिला करू देत. पण तिची गाठ मात्र ह्या कोणाशी आहे तर फक्त आणि फक्त अनिकाशी पडलेली आहे. ती पार्टी करते का? तेव्हाच इकडे लगेचच तिचे जे काही मित्रमंडळ आहे ते म्हणत असतात की हो पार्टी तर करते, पण ती कशासाठी करते, काय करते हे सुद्धा तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे, हो की नाही? असं सुद्धा इकडे आता ती लोक बोलत असतात. तेव्हा आता अनिकाची मैत्रीण म्हणत असते की हे बघ, त्यांनी मस्त जेवणाचं अरेंज वगैरे सगळं काही केलेलं आहे. मला तर असं वाटतंय की हे फक्त आणि फक्त इथे तुला जळवण्यासाठीच असेल, असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते. तेव्हाच आपण पाहतो प्रेक्षकांनो की आता काही जरी झालं ना तरीसुद्धा अनिका मात्र म्हणत असते, असू देत, जे होणार आहे ते होणार आहे. पण आता आपण सुद्धा त्या पार्टीमध्ये जायचं. पण त्या पार्टीमध्ये गेल्यानंतर तिथे जो काही धमाका होणार आहे ना तो धमाका मात्र कमळीच्या कायमच लक्षात राहणार आहे, असं सुद्धा इकडे ती बोलत असते. तर आता आपण इकडे वळूयात दुसऱ्या बाजूला. आता सगळेजण मस्त पार्टीसाठी जमलेले असतात आणि सगळेजण पार्टीसाठी जमल्यानंतर इकडे कमळी प्रत्येकाला त्यांचं जे काही काम आहे ते इथे वाटून देण्याचं काम करत असते. इथे प्रत्येकाला सांगत असते की हे बघा, आपली ही जी काही पार्टी आहे ना ती पार्टी फक्त आणि फक्त इथे आपल्या सगळ्यांच्या आनंदासाठी आहे. मस्त मजा मस्ती वगैरे सगळं काही करूयात. मस्त सगळ्यांसाठी जेवण वगैरे छान असं बनवूयात आणि त्याचबरोबर इथे सगळ्यांनी आपापली वेगळी कामं वगैरे सगळं काही करायचं आहे, असं इकडे ती बोलत असते. तेव्हाच आता इकडे निंगी म्हणत असते, आता लगेचच कमळी म्हणत असते, हो ग, ते तर आहेच. आता बाकीच्या मुलांना इकडे चुलीवर अन्न शिजवायचं असतं म्हणून आता इकडे त्यांना काही लाकडं मिळत आहेत का ते पाहायला लावलेलं असतं आणि मुलींना असं सांगितलेलं असतं की काही जरी झालं ना तरीसुद्धा आता आपल्याला इकडे एक काम करायचं आहे आणि ते म्हणजेच की इथे आपल्याला आता ज्या काही भाज्या वगैरे आहेत त्या इथे बघूयात. आता लगेचच कमळी त्या पार्टीचा सगळा मेनू वगैरे ठरवून घेत असते आणि सगळ्यांना कामाला लावत असते. तेव्हाच आपण पाहतो प्रेक्षकांनो की इकडे लगेचच निंगी म्हणत असते, अगं पण कमळे तुला माहिती आहे का गावाकडं पण कशी पार्टी वगैरे करायचो, कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी करायचो, म्हणजे तेव्हा गाणं डान्स आणि हे सगळं DJ वगैरे सगळं काही असायचं. तेवढ्यातच तिथे अनिका आणि तिच्या मैत्रिणीसुद्धा आलेल्या असतात. आता त्या आल्यानंतर इकडे पाहतात की हे सगळं काय चाललेलं आहे आणि तेव्हा लगेचच आता इकडे निंगी म्हणत असते, आला का फाटल्याला ॲटोम बॉम्ब आणि फाटक्या तोंडाची आलेली आहे का, असं इकडे ती बोलत असते. तेव्हा ती म्हणते, ए काय म्हणालीस? नाही त्याचं काय आहे ना, हे कॉलेज तू विसरतीयस का रिंगे? हे कॉलेज माझं आहे. त्याचबरोबर इथे कधी यायचं कधी जायचं किंवा कोणी यायचं कोणी जायचं हे मी ठरवणार आहे. त्यामुळे कोणीही मला त्याबद्दल सांगू नये किंवा काही विचारू नये, असं इकडे ती बोलत असते. तेव्हाच आता कमळी निंगी जी आहे ती मुद्दाम तिला चिडवण्याचं काम करते. ती म्हणत असते, तसं पाहायला गेलं ना तर सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट आहे बघ, आणि ती म्हणजेच की
सुद्धा ती कळेल. ती म्हण आहे एक आणि तीच मी म्हण आता तुला सांगणार आहे. बिन बुलाये मेहमान असं तुझं आहे बघ. तेव्हा आता अनिका चिडते आणि म्हणत असते, ए कच्चा निंबू टिंबू गप्प बस. काय बोलतेस ग आणि काय बडबड करतेस ग? हे तुला तरी कळतंय का? अक्षरशः ह्या लँग्वेजमध्येच आणि ह्याच भाषेमध्ये ती इथे बोलत असते. तेव्हाच आता इकडे प्रेक्षकांनो आपण पाहतो की जो काही चरण आहे तो सुद्धा तिथे आलेला असतो आणि चरणने तिथे जी कमळी टोमॅटो कट करत असते त्या टोमॅटोमधलाच एक टोमॅटो इथे त्याने घेतलेला असतो आणि तो टोमॅटो इथे घेतल्यानंतर आता तो मुद्दाम ह्यांना डिवचण्याचं काम करत असतो. तेव्हाच आपण पाहतो प्रेक्षकांनो की इकडे आता लगेचच ती जी काही आहे ती म्हणत असते, मग काय चाललेलं आहे आता? मला असं वाटतंय की जी काही कमळी टिमळी आहे ना तिला राग आला वाटतं, ते बाबू जे आहे ना ते रुसलं वाटतं, असं म्हणून मुद्दाम आता इकडे कमळीला ती इथे त्रास देण्याचं काम करत असते. तेव्हा आता आपण पाहतो की इकडे जी काही अनिका आहे ती मात्र मुद्दामून ह्या लोकांना त्रास देण्यासाठी आणि इथे काय चाललंय काय नाही हे सगळं जाणून घेण्यासाठी आलेली असते. आता इकडे ती लगेचच म्हणत असते, मला माहिती ना तुम्ही हे सगळं का आणि कशासाठी करताय, तर हे सगळ्या गोष्टी तुम्ही इथे फक्त आणि फक्त ओट मिळवण्यासाठी आणि त्यासाठीच ह्या सगळ्या गोष्टी करताय हे सुद्धा मला मात्र चांगलंच माहिती आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हाच आता कमळीला राग येतो. कमळी उठून उभा राहते आणि लगेचच अनिकाला म्हणत असते, पाहतो की अनिका मनामध्येच म्हणत असते, कमळे एकदा का तुझ्या इथे रूमची कीज मिळू दे, मग बघ मी काय करते ते. कारण इथे अनिका फक्त त्याच गोष्टीसाठी आलेली असते. तिला फक्त आणि फक्त इथे कमळीच्या रूमची चावी हवी असते. चावी मिळाली की मग ती इथे धमाका करणार असते आणि त्यामुळेच ती इथे आलेली सुद्धा आपल्याला पाहायला दिसत आहे. तर आता प्रेक्षकांनो आपण पाहतो की इकडे लगेचच कमळी उठून उभी राहते. कारण अनिका तिला म्हटलेली असते की फक्त तू इथे काय करत आहेस, तर फक्त आणि फक्त इथे ओट ग्रेप्स करण्यासाठी इथे तू ह्या सगळ्या गोष्टी करतेस हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे आणि तेव्हा हे सगळं कॅम्पेनसाठी करतेस. तेव्हा आता कमळीला राग येतो आणि ती उठून उभा राहून तिला म्हणत असते, काय काय म्हणालीस काय तू? तेव्हा लगेचच अनिका म्हणते, का काय झालेलं आहे? मी तर अगदीच बरोबर बोलले ना, का तुला राग आलेला आहे का? अरे कमळीला राग आला रे, कमळीला राग आला रे, असं म्हणूनच ती मुद्दामूनच आता इकडे तिच्याशी ह्या भाषेमध्ये आणि ह्या लँग्वेजमध्ये बोलण्याचा प्रयत्न करत असते. अनिका म्हणत असते, मला माहिती ना तू हे सगळं कशासाठी आणि का करतेस ते. फक्त आणि फक्त तुला ड्रामाच क्रिएट करता येतो आणि तू ड्रामासाठीच हे सगळ्या गोष्टी करतेस, असं सुद्धा इकडे ती बोलत असते. तेव्हाच आता आपण प्रेक्षकांना पाहतो की इथे कमळीला राग तर आलेलाच असतो. कारण तिला ती म्हटलेली असते की फक्त तू ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वोटिंगसाठी करतेस आणि मला माहिती आहे त्यामुळे तिला राग आलेला असतो. तेव्हा चरणला म्हणत असते, चरण लेट्स गो, असं म्हटल्यानंतर आता ती तिथून चरणला घेऊन जाण्याचं काम करत असते. पण आता इकडे कमळीला तर राग आलेलाच असतो प्रेक्षकांनो, पण ती आता इकडे काढत नसते. कारण काही जरी झालं ना तरी सुद्धा अनिकाच्या तोंडाला कोण लागणार आहे. आता अनिका तिथून जात असते तेवढ्यातच आता तिथे ऋषी आलेला असतो. आता ऋषीला तिथे पाहिल्यानंतर इकडे अनिकाला खूपच मोठा धक्का बसतो. खरं तर कमळीला खूप छान वाटत असतं की ऋषी तिथे आलेला आहे आणि तो तिच्या समोर येऊन उभा आहे म्हणून. आणि तेव्हा लगेचच आता प्राजू सुद्धा म्हणत असते, दादा तू आलेला आहेस ना, खरंच तू आलास तर खरं खूप आनंद सुद्धा झालेला आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हाच आता इकडे अनिकाला राग आलेला असतो. कारण इकडे जो ऋषी आहे तो फक्त कमळीकडे पाहत असतो आणि त्याच्या हातामध्ये आता इथे एक काहीतरी कमळीसाठी एक डब्बी असते किंवा एक गिफ्ट असतं आणि तेव्हाच तो आता तिच्याकडे पाहत असतो. तेव्हाच प्रेक्षकांनो आपण पाहतो की कमळी ऋषी सोबत बोलण्याचा प्रयत्न करते, पण ऋषी मात्र काहीच बोलत नाही. तेव्हा ऋषीने आता इथे तिच्यासमोर हात केलेला असतो आणि तिच्याकरिता आणलेलं जे काही गिफ्ट आहे ते दिलेलं असतं. कमळी त्याला विचारत असते खरं तर हे सगळं काय आहे म्हणून. आपण ऋषी म्हणत असतो, हे तुझ्यासाठी आहे, ओपन करून बघ. आणि तेव्हा आता कमळी लगेचच त्याच्या हातामधून ते काढून घेते आणि कांदे चिरण्यासाठी बसते. आता कमळीच्या हातामध्ये तिच्या खोलीची चावी असते आणि तीच अनिकाला काढून घ्यायची असते. अनिका आणि तिच्या मैत्रिणी तिथेच असतात. तेव्हा अनिका म्हणत असते, तुला माहिती ना बरोबर आपला प्लॅन काय आहे, तर काही जरी झालं ना तर तिच्या हातामध्ये जी चावी आहे ना ती काढून घ्यायची आहे. कारण तेव्हा कमळी इथे आता कांदे चिरायला बसलेली असते. तेव्हाच तिच्या मैत्रिणी म्हणतात, अनिका तू अजिबात काळजी करू नको, जे आपल्या प्लॅनमध्ये आहे तेच आणि त्याच पद्धतीने होणार आहे. काही जरी झालं ना तरी सुद्धा जी चावी आहे ती काढून घ्यायचीच आहे. तर आपण पाहतो प्रेक्षकांनो की आता ऋषी निघून गेल्यानंतर इथे कमळीने तो बॉक्स ओपन करण्याचा प्रयत्न करते. आता तो बॉक्स ओपन केल्यानंतर त्यामध्ये तिला तिच्या गळ्यातली चेन जी असते, जी सोनाराकडे गहाण ठेवलेली असते, ती चेन ती इथे पाहत असते. तेव्हा ती मनामध्ये विचार करते, हे सगळं काय आहे. म्हणजे ऋषी सरांना माहिती होतं की मी त्या सोनाराकडे चेन ठेवली आहे. तेव्हा
तेव्हाच अनिका म्हणते, हे बघ दीपा, काही जरी झालं तरीसुद्धा आपल्याला एका संधीचा फायदा घ्यायचा आहे आणि तिच्या हातातून ती चावी काढूनच घ्यायची. आता कमळी त्या डब्बीतून ती चैन काढून हातामध्ये घेते आणि म्हणत असते, ऋषी सर माझ्यावर एवढे रागवलेत, माझ्याशी बोलतसुद्धा नाही आहेत, तरीसुद्धा त्यांनी माझ्याकरिता ही चैन आणलेली आहे आणि आज मला माझ्या आईची खूप आठवण आलेली आहे. असं वाटलं की ऋषी सरांनी आणलेली चैन ही मला माझ्या आईनेच आणून दिलेली आहे असं इथे तिला वाटत असतं. आणि तेव्हा ज्या सोनाराकडे तिने ती चैन ठेवलेली होती तेव्हा ती त्या सोनाराला म्हणाली होती की काही जरी झालं तरीसुद्धा ही चैन मी विकत नाही तर गहाण ठेवत आहे. जेव्हा माझ्याकडे पैसे येतील तेव्हा मी ही चैन परत घेऊन जाईल. असं म्हणूनच आता इकडे जी काही आपली कमळी आहे ती कमळी ती चैन हातामध्ये घेते आणि तिला आज सरूची खूप आठवण येत असते. तेव्हा मनामध्ये विचार येतो, ऋषी सर हे फक्त तुम्हीच करू शकता, तुम्हीच इथे माझ्यासाठी ही चैन आणली आणि तुम्हाला माहिती होतं की मी त्या सोनाराकडे ही चैन गहाण ठेवलेली आहे. आज तुम्ही माझ्यासोबत बोलत नसताना सुद्धा तुम्ही हे माझ्यासाठी केलेलं आहे, हे लाख मोलाचं आहे माझ्यासाठी, असं इकडे कमळी बोलत असते. तर आता कमळीला तर खूप वाईट वाटत असतं आणि तेव्हा इकडे आनंदसुद्धा तेवढाच झालेला असतो. पण वाईट एका गोष्टीचं वाटत असतं की ऋषी मात्र तिच्याशी बोलत नसतो, त्यामुळेच तिचं मन मात्र तिच्याशी खात असतं. तर आता आपण पाहतो प्रेक्षकांनो की इकडे आता सरबत बनवलेलं असतं आणि प्राजू सगळ्यांना सरबत देत असते. आज चरणला सरबत दिल्यानंतर चरण तिला म्हणत असतो, हे कालच्यासाठी खरंच सॉरी ग प्राजू. तेव्हाच इथे प्राजू म्हणते, मला तुझ्याशी काहीच नाही बोलायचं. तेव्हा लगेच चरण म्हणत असतो, पण मला तुझ्याशी बोलायचं आहे ना, तू माझ्यासोबत मैत्री करशील का? तेव्हा लगेच आता प्राजू म्हणत असतो, कर ना प्लीज माझ्यासोबत मैत्रीचा हात पुढे कर. पण प्राजू म्हणते, तुझ्यासारख्या मुलासोबत मला मैत्री काय बोलायचं सुद्धा नाही असं म्हणून ती निघून जाते. पण तेव्हा इकडे तो म्हणत असतो, काही जरी झालं ना तरीसुद्धा हा चरण जो आहे ना तो इकडे त्याच्यावर हात उचललायस ना तर मग त्याचा व्याजासकट बदला वसूल केल्याशिवाय राहणार नाही. तर आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला आता कमळी बाहेर ऋषी असतो आणि त्याच्याकरिता एक लाडू घेऊन गेलेली असते, पण ऋषीने मात्र तो लाडू घेतलेला नसतो. आता इकडे चरणने तो सरबताचा ग्लास हातामध्ये घेतलेला असतो आणि म्हणत असतो, आजच मी इकडे प्राजू तुझ्याकडून बदला कंप्लीट करून घेणार आहे, आजच बघ मी काय करतोय ते, असंच इकडे तो बोलत असतो. तर पाहत राहा कमळी.